नमस्कार. आतापर्यंत आपण बघितलंय की पांडवांनी त्या लाक्षागृहातून बाहेर पडल्यानंतर काय काय सहन केलंय. म्हणजे अगदी लाक्षागृहाच्या संकटानंतर त्यांना बकासुराशी युद्ध करावं लागलं. पुढे हिडिंब आणि हिडिंबा यांचा संबंध आला आणि मग जंगलात रानावनात फिरत 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 हे सगळे पुढे जाऊ लागले. एका जंगलामध्ये सरोवराचं पाणी पिताना हा सरोवर माझ्या मालकीचा आहे म्हणून अंगारपर्ण नावाच्या एका गंधर्वानी पांडवांना थांबवलं. त्यावरून बरेचसे वादही झाले. या कथा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये येतात आणि या वादामध्ये पांडवांनी अंगारपर्णाशी युद्ध सुद्धा केलं. आता अंगारपर्ण पराभूत व्हायची वेळ आली आणि शेवटी अंगारपर्णाचा वध केला जाणार त्या युद्धामध्ये अशी स्थिती आली. तेव्हा अंगारपर्णाची पत्नी कुंभिनसी ही पांडवांच्या समोर हात जोडून उभी टाकली आणि म्हणाली की माझ्या पतीला जरा तुम्ही जीवनदान दिलं, अभयदान दिलं तर बरं होईल. या अंगारपर्णानेही पांडवांची याचना केली आणि याच्या बदल्यात बऱ्याच काही वस्तू भेट देण्याचं कबूल केलं. म्हणजे अगदी त्याच्याकडे असलेले चांगले चांगले अश्व वगैरे या सगळ्या गोष्टी भेट देण्याचं कबूल केलं. आणि त्यासोबत अजून एक गोष्ट सांगितली की तुम्हाला आता कुलोपाध्याय बघायला हवा आणि या कुलोपाध्यायाच्या मदतीनंच तुम्ही आता पुढे येणार आहात. एका गुरुची, एका कुलोपाध्यायाची आवश्यकता आहे हेही त्यानं सांगितलं. आणि अश्वाच्या सोबत काही अजून चांगल्या गोष्टी सांगितल्या. ही कुलोपाध्यायाची जी कथा आहे ना ती फार रंजक आहे. त्यात महाराष्ट्राचा एक संदर्भ आहे तोही तुम्हाला देतो. म्हणजे संस्कृती कशी मिळते हे तुमच्या लक्षात येईल. अश्व दिले आणि सांगितलं की मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे. आता खरं तर हा अंगारपर्ण पांडवांच्या मनातील कौरवांच्या विषयीचा राग दूर करण्याचा प्रयत्न करत होता. त्यानं काही गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला की तुम्हाला ब्रह्मऋषी वशिष्ठ ठाऊक आहेत. तर या वशिष्ठांचा पुत्र होता शक्ती. आणि हा शक्ती एकदा रस्त्याने जात असताना एका अरुंद वाटेवरती राजा कल्माशपाद उभा होता आणि या कल्माशपाद राजानं या शक्ती मुनींना म्हणजे वशिष्ठाच्या पुत्रांना जायचा रस्ताच दिला नाही. हा शक्ती रागावले आणि शक्तीने कल्माशपादाला रस्ता द्यायला सांगितलं. पण कल्माशपाद राजाही होता आणि त्याला रस्ता देणं शक्यही नव्हतं. त्याने थोडा वेळ वाट बघायला सांगितली. तेव्हा महर्षी शक्तीने कल्माशपादाला शाप दिला आणि या शापातून सांगितलं की तू नरभक्षक पशु होशील. शक्तींचा शाप तात्काळ लागू झाला आणि कल्माशपाद नरभक्षक पशुच्या रूपानं उभा राहिला. आता सगळ्यात पहिला फटका या शापाचा कोणाला बसला असेल तर तो कल्माशपादाला, त्यानंतर अंमलबजावणी झाल्यावर शक्तीनाच. कारण या हिंस्त्र पशुनी, नरभक्षकाने शक्तीनाच खाऊन टाकलं. आता आपल्या पुत्राचा असा मृत्यू झाल्याचं बघून महर्षी वशिष्ठ प्रचंड उद्विग्न झाले, संतापले. आता ही कथा आहे बरं का, ही महाभारतातली कथा नाहीये. ही कथा अंगारपर्ण नावाचा गंधर्व पांडवांना सांगतोय. संतापले आणि संतापल्यावर त्यांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. एका उंच डोंगरावरून स्वतःला कोसळून दिलं. पण ना अग्नी, वायू कोणीही वशिष्ठांना मारण्यासाठी तयार नव्हतं. शेवटी देवानीच वशिष्ठांना विनंती केली की महर्षी असे शोकग्रस्त होऊन तुम्ही संपाल तर काय होईल. तुम्ही ब्रह्माचे पुत्र आहात, असं संपू नका. उलट तुमचा पुत्र शक्ती, त्याची पत्नी आहे अदृश्यंती आणि ही अदृश्यंती गर्भवती आहे. तिच्या उदरामध्ये अपत्य आहे. आपल्या नातवाला वाढवणे आणि त्याला मोठं करणे यात तुम्ही आपल्या पुत्राकडूनच्या गोष्टी सगळ्या पूर्ण करून घ्याव्यात. वशिष्ठांनाही ते पटलं आणि त्याच काळात अदृश्यंती बाळांतपण झाली. अदृश्यंतीला झालेल्या पुत्राचं नाव ठेवलं गेलं पराशर. आता पराशराच्या बाललीलांनी वशिष्ठाला आपल्या पुत्राचं दुःख विसरायला लावलं खरं, पण पराशरांना मात्र आपल्या पित्याच्या मृत्यूची खबर कळलेली होती. पराशर पुढे वाढू लागले आणि
महर्षी पराशरांनीच या सगळ्या समग्र नरभक्षक राक्षसांचा, पशूंचा संहार करण्यासाठी एका यज्ञाचा निर्णय घेतला. पण शेवटी पराशरांनाही असा बदल्याच्या स्वरूपातला यज्ञ करू नये म्हणून जरा बाजूला केलं गेलं. तो यज्ञही त्यांच्याकडून थांबवला गेला. संताप, राग, द्वेष ही भावना आपल्या अंगी असलेल्या उपजत गुणांना संपवत असते, हे पराशरांना पटवून देण्यात आलं. आणि त्यानंतर पराशरांनी आपल्या महर्षी म्हणूनच्या कामकाजाला सुरुवात केली. आता हे पराशर मुनी म्हणजे सत्यवतीच्या गर्भात आपला अंकुर देणारे, आणि तो गर्भ म्हणजे व्यास, महर्षी व्यासांचे पुत्र पराशर. म्हणजे महर्षी व्यास पराशरांचे पुत्र, माफ करा थोडीशी गडबड झाली बोलताना, महर्षी व्यास हे पराशरांचे पुत्र. हा अंगारपर्ण ही कथा सांगत होता आणि म्हणत होता की महर्षी पराशर व्यासांचे वडील आहेत. व्यास महाराज पंडूंचे वडील पिता आहेत, धर्मपिता आहेत. तेव्हा या सगळ्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की तुमच्या धर्मपित्याच्याकडून क्षमा करण्याची परंपरा जी आहे ती चालू आहे. आणि त्यामुळं तुम्ही सुद्धा कौरवांना क्षमा करून टाकलं पाहिजे. बघा आता इथून सुरतने पराभव स्वीकारला, दान दिलं, सगळं केलं. ते म्हणाले की आम्ही पांडवांनी सांगितलं की आम्ही कौरवांना क्षमा नाही करू शकत, नाही करता येणार क्षमा आम्हाला, कारण क्षमा करण्याच्या पलीकडचा आहे. जो काही त्रास आम्हाला दिला गेलेला आहे, जे काही आमची यातना दिलेली आहे ती आम्ही क्षमा करू शकत नाही. तो म्हणाला ठीक आहे, आता तुम्हाला राजे व्हायचं आहे, मोठं व्हायचं आहे, आणि मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला आता एका कुलोपाध्यायाची गरज पडणार आहे. तेव्हा तुम्ही पहिल्यांदा आपल्या कुलोपाध्यायाची निवड करावी, त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढे जावं. पुढे तुम्हाला विवाह सुद्धा करावा लागणार आहे, कारण विवाहानंतरच सगळ्या गोष्टी पुढे होतील. त्यामुळं आधी कुलोपाध्याय निवडा, मग विवाहाची प्रक्रिया सुरू करा, तेव्हाच तुम्हाला राजाचे सुख मिळतील. पांडव पुढे 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 जाऊ लागले. आता कुलोपाध्यायाचा शोध घेण्याचं सुरू आहे, आणि त्याच वेळी ते धौम्य ऋषीच्या आश्रमामध्ये येतात आणि त्यांचा कुलोपाध्यायाचा शोध संपतो. सगळे पांडव धौम्य ऋषींना कुलोपाध्याय होण्याची विनंती करतात, आणि धौम्य ऋषी ती विनंती स्वीकारतात. पुढे तो जो काही सल्ला देतात आणि त्यातून ज्या पुढे गोष्टी घडतात त्या सुद्धा बघणं रंजक असणार आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.